नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. बालकांच्या लैंगिक गुन्हेगारीपासून संरक्षणासाठी पोस्को कायदा 2012 या वर्षी तयार करण्यात आला. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्क होय. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा कुठला हक्क आहे आपला? तर मूलभूत हक्क आहे. कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश घटनेच्या 8व्या परिशिष्टात 71व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. राज्यपालांना कलम 163 नुसार स्वविवेकाधिकार प्राप्त झालेला आहे. स्वविवेकाधिकार राज्यपालांना कोणत्या कलमानुसार प्राप्त झाला आहे? तर कलम 163. महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. 44व्या घटनादुरुस्तीने लोकसभा व विधानसभेची मुदत 5 वर्ष करण्यात आलेली आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल का लोकसभा आणि विधानसभेची मुदत 5 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? तर 44वी. कलम 78 नुसार केंद्र शासनाचा कारभार व मंत्रिमंडळाचे निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींना कळवण्याचा अधिकार आहे. 42व्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा करण्यात आलेला आहे. तर आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल का 6 वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? तर कोणत्या? 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. कॅग या संस्थेचे प्रकरण 5व्या अनुसार मान्यता देण्यात आली आहे. कॅगला कोणत्या प्रकारानुसार मान्यता देण्यात आली? तर 5व्यानुसार देण्यात आली. लक्षात राहू द्या. सर्व प्रकारची बालमजुरी हा 2006 साली केलेला कायद्याने गुन्हा आहे. राज्यघटनेच्या 108व्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवली जाते. तर कलम 108 नुसार काय केलं जातं? संसदेच्या दोन्ही लोकसभा असो किंवा राज्यसभा असो तर त्यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम किती? 108 नुसार. महाराष्ट्रात अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात आलेली आहे. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? तर 1 फेब्रुवारी 2014 या वर्षापासून झाली. विधान परिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार केंद्र सरकार विधानसभेच्या 2/3 बहुमताने ठराव सहमत झाला तर होतो. विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार केंद्र सरकार किंवा विधानसभेच्या 2/3 मताने म्हणजे बहुमताने ठराव सहमत झाला तर राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो, परंतु अंदाज समितीचा नाही. लोकसभेचा सभापती जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते तसे पत्र उपसभापतीच्या नावे सुपूर्द करतात. म्हणजे जर लोकसभेच्या सभापतीला जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे देतात? लोकसभेच्याच उपसभापतीकडे देतात. लोकसभेचा विशेष अधिकार धनविधेयक मांडणे, मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे. धनविषयकचा अधिकार कुठं? मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी. लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना असे संबोधले जाते. लोकलेखा समितीचे कान, नाक, डोळे म्हणून नियंत्रक म्हणून महालेखा परीक्षक यांना संबोधले जाते. भारताच्या संविधानाची तत्त्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. भारताच्या संविधानाचे तत्त्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. आंतरराज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड होतात. ज्या आंतरराज्य परिषदा ज्या असतात त्यांच्या बैठका कुठं होतात? तर पडद्याआड होतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. तर आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल, अस्पृश्यता कोणत्या कलमानुसार नष्ट करण्यात आली आहे? तर कलम 17 नुसार. भारतीय राज्यघटनेच्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार
पक्षांतर बंदी विधेयक तरतूद लागू करण्यात आले आहे. पक्षांतर बंदी विषय कधी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार तर 52व्या घटनादुरुस्तीनुसार. लक्षात घ्या. श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचे आहे. त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. ते भारतात जिथे आहे त्याची मतदार म्हणून नोंद झाली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतील. त्यानंतर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.